विविध क्षेत्रात असामान्य कर्तृत्व करणाऱ्या व्यक्तींची पद्म पुरस्कार करिता शिफारस करण्यास शासन प्रयत्नशील. मंत्री जयकुमार रावल. पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय शिफारस समितीची बैठक. राज्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय व असामान्य कर्तृत्व करणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्काराकरिता शिफारस करण्यास शासन प्रयत्नशील आहे. तसेच प्रसिद्धीपासून दूर राहून विविध क्षेत्रात दूरगामी समाजहितासाठी सातत्यपूर्ण आणि समर्पित कर्तृत्व करणाऱ्या व्यक्ती समाजासाठी प्रेरणादायी आहेत. अशा असामान्य व्यक्तींची ही पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्यात येणार असल्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. ते पद्म पुरस्कार समितीच्या बैठकीत बोलत होते. आज पद्म पुरस्कार शिफारस समितीची बैठक मंत्रालयात राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत समितीचे सदस्य शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले तसेच राजशिष्टाचार विभागाचे सचिव राजेश गवांदे उपस्थित होते. राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल म्हणाले, महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या गुणवंत व्यक्तींना या पुरस्कारांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शिफारस करताना केवळ प्रसिद्धीपेक्षा समाजासाठी केलेले प्रत्यक्ष योगदान, कार्यातील सातत्य आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व यांना प्राधान्य देण्यात यावे. तसेच पद्म पुरस्कारांचा दर्जा आणि प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी खऱ्या अर्थाने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचीच निवड होणे आवश्यक असल्याचे मत समिती सदस्यांनी व्यक्त केले. राज्यातील कला, साहित्य, शिक्षण, सामाजिक कार्य, विज्ञान, कृषी, उद्योग, पर्यावरण, लोकसेवा आदी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळावा यासाठी सर्वकष छाननी करून अंतिम शिफारसी केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय, सातत्यपूर्ण आणि समाजाभिमुख कार्य करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय स्तरावर गौरव मिळावा या दृष्टीने शिफारशी प्रक्रिया पारदर्शक व गुणवत्ताधारित पद्धतीने राबविण्याबाबत समिती सदस्यांनी आपली मते मांडली. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार गठीत करण्यात आलेली ही राज्यस्तरीय समिती विविध प्रस्तावांचा अभ्यास करून अंतिम शिफारशी निश्चित करणार आहे. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2027 रोजी जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील अधिकाधिक पात्र आणि गुणवंत व्यक्तींना स्थान मिळावे या दृष्टीने प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.